झी मराठी, चर्चाही होणारच। खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून व माननीय नगरसेवक रणजित पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून रुकडी येथील जाधव कुटुंबियांसह इतर 33 कुटुंबियांच्या बालसंगोपन योजनेच्या मंजुरीसह खात्यावर रक्कम जमा। आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिका माने व सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कोळी यांचे विशेष सहकार्य। रुकडी तालुका हातकणंगले येथील नितीन नंदकुमार जाधव यांच्या पत्नीचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते। त्यांना लहान मुलांच्या शिक्षणासाठी व इतर खर्चासाठी बालसंगोपन ही शासकीय योजना प्रभावी असल्याची माहिती मिळाली। घरची परिस्थिती बेताची असल्याने जाधव कुटुंबियांनी स्वप्नील कोळी व नगरसेवक रणजित पाटील यांना भेटून परिस्थितीची सविस्तर कल्पना देऊन मदतीसाठी चर्चा केली होती। माननीय नगरसेवक रणजित पाटील यांनी तातडीने खासदार धैर्यशील दादा माने यांना सविस्तर कल्पना देऊन जाधव कुटुंबीय व इतर प्रलंबित कुटुंबियांसाठी बालसंगोपनाच्या निधी संदर्भात मुंबई व कोल्हापूर येथील ऑफिसमध्ये योग्य कागदपत्रांसह सातत्याने पाठपुरावा सुरू केला। मागील काही दिवसांपासून कुमारी नम्रता नितीन जाधव व कुमार श्रेयन नितीन जाधव यांच्यासह इतर 33 कुटुंबियांच्या खात्यावर दर महिन्याला प्रत्येकी 2250 रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, रुकडीचे उत्तम देसाई, शिवसेना सोशल मीडिया प्रमुख अनिल बागडी, भूषण पाटील, स्वप्नील चौगुले, स्वीय सहाय्यक अमोल कोरे, रणजित जाधव व शीतल आंबी या सर्वांचे सहकार्याबद्दल धन्यवाद। अजूनही हातकणंगले व पंचक्रोशीमधील बाल न्याय निधी बालसंगोपन योजनेची 36 प्रकरणे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत। हातकणंगले प्रतिनिधी विनोद शिंगे सह कॅमेरामॅन अतुल कसबेकर।